नमस्कार. मी धनश्री महामुलकर, पुण्यात राहते आणि श्री ॲस्ट्रो वास्तू परिवाराबरोबर मी मागच्या 2 वर्षांपासून जोडली गेले. एक छोटंसं कारण होतं. सुवर्णा मॅडम ज्या आहेत, मुंबईला राहतात. तर पहिल्यांदा मी गिरनारच्या म्हणजे दत्तक्षेत्रांच्या टूर्स अरेंज करायचे. त्यावेळेस एक गिरनारची परिक्रमा मी यात्रा काढलेली. तर त्यावेळेस सुवर्णा मॅडम योगायोगाने मला भेटल्या. आमच्याबरोबर यात्रा त्यांची झाली आणि सुवर्णा मॅडमकडनं ह्या श्री ॲस्ट्रो वास्तू परिवाराबद्दल आणि त्यांच्या ह्या कोर्सबद्दल मी ऐकलं होतं. तर सुवर्णा मॅडमनी बऱ्याच वेळा कोर्सबद्दल सांगितलं, पण कधी-कधी असं होतं आपण आपल्या गोष्टींमध्ये एवढं व्यस्त असतो किंवा काही आपल्या आयुष्यात असे चॅलेंजेस असतात, की चांगल्या गोष्टींकडे आपण तेवढं पटकन आकर्षित नाही होत किंवा नाही मनावर घेत. पण तो योग असतो, की काहीतरी पुण्याई असते त्यामुळे अशा एका कुटुंबाशी आपण जोडलं जातो. माझ्या आयुष्यात खूप चॅलेंजेस होते. तर एक निमित्त झालं त्या फोनचं, त्या यात्रेचं आणि या परिवाराशी जोडली गेली. गुरुजींशी ओळख झाली. गुरुजींकडनं मी माझ्या स्वतःच्या चॅलेंजेससाठी रेमेडीज घेतल्या. कारण सुवर्णा मॅडमनी मला पहिल्या भेटीतच सांगितलं होतं, की तुम्ही ना चांगले ज्योतिषी होऊ शकता. तर तुम्ही हा कोर्स करा. पण मला असं वाटलं ज्योतिषी होणं म्हणजे काय, की तो ज्योतिष दुसऱ्या लोकांचे प्रश्न सोडवतो. आपल्याच आयुष्यात एवढे प्रश्न आहेत, तर आपण लोकांचे प्रश्न कधी सोडवणार? त्यामुळे मी विचार केला, की माझ्या आयुष्यातले पहिले प्रश्न मिटावेत आणि मग मी दुसऱ्यांच्या आयुष्यातले प्रश्न मिटवायला सक्षम होऊ शकते. आणि त्या रेमेडीज घेतल्या. जी काही जादू झाली, की मी आताही या क्षणालाही मला म्हणजे ते अगदी मी शॉकमध्येच आहे अजूनही, की असंही होऊ शकतं. म्हणजे 9-10 दिवसांमध्ये असे काही फरक बघायला मिळतात आणि आपण आपल्या आयुष्यात अशी काही ग्रोथ म्हणजे बघू शकतो, स्वतःला इतक्या वेगळ्या पदावर बघू शकतो, हे विचार करण्याच्या पलीकडे. बरं, मी माझे स्वतःचे रिझल्ट घेतले, पण जेव्हा मी कोर्स पूर्ण केला, कोर्सला आल्यानंतर 2 दिवसाचा हा कोर्स आहे. आधी पण पंचांग नक्षत्र केलं, पण श्री ॲस्ट्रो वास्तू हा जो कोर्स आहे, हा असा कोर्स आहे की बाहेर आपण आपल्या घरी बसून क्लायंटच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा त्या वास्तूमध्ये अशी काही एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे त्यांची कामं होत नाही. तर हे असे मोठे मोठे चॅलेंजेस आहेत. तर मी गुरुजींच्या आशीर्वादाने आणि त्या कुटुंबात जे जोडले गेलेले आहेत, माझ्याबरोबर जे शिकले, त्यांच्या सगळ्यांच्या परिश्रमामुळे लोकांचे पण प्रश्न मिटू शकले. आणि सगळ्यात सांगायचं म्हटलं तर एक असं, मी जेव्हा क्लास पूर्ण झाला माझा ऑगस्ट महिन्यात आणि 2-3 दिवसातच एक असं चॅलेंज पुढे आलं, की एक स्पेशल चाइल्ड म्हणजे एक लहान मुलगी आहे 3-3.5 वर्षांची. तर त्यांची माझी ओळख आली होती. तर त्यांना माझं जेव्हा व्हॉट्सअपला त्यांनी स्टेटस बघितलं या कोर्सबद्दल, तर त्यांनी मला कॉल केला आणि विचारलं, की असं आहे तर होऊ शकतं का? तर त्या पहिल्या कॉलवर मला असं झालेलं, की मी काय बोलू? पण मी एवढी कॉन्फिडंट होते, की हो होईल. तुम्ही मला डिटेल पाठवून द्या. आणि पत्रिका बघितली, त्या मुलीला डिटेल्स सगळी रेमेडी दिली. ज्या मुलीसाठी जे आई-वडील रोज सकाळी उठल्या-उठल्या 2-3 तास कसरत करायचे, की तिने आम्हाला गुड मॉर्निंग बोलावं किंवा नॉर्मल मुलांसारखं तिने ते बिहेव करायचं. ती मुलगी करायची नाही आणि जशा काही रेमेडी स्टार्ट झाल्या आणि तिसऱ्या दिवशी ती मुलगी वडिलांना स्वतःहून गुड मॉर्निंग बोलते किंवा आईला ड्रेस खेचून खेचून टॉयलेटपर्यंत जाते, की मला टॉयलेटला जायचंय. मग तिला ते सांगायचे, पण ती व्यक्त होऊ शकत नव्हती. आणि हा बदल बघून एक आईवडिलांना जो आनंद होऊ शकतो, हे तुम्हाला ऐकताना असं वाटेल की ह्याच्यात विशेष काही नाही, पण ते जे आईवडील ते रोज फेस करत होते, कारण ती लहान मुलगी आहे, उद्या ती मोठी होणार आहे, तिची किती मोठी जबाबदारी आहे. तर त्या वडिलांनी जो मला पहिला फीडबॅक दिलेला 3 दिवसात, की मॅडम हे आम्ही अपेक्षा नव्हती केली. बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय, पण हा प्रयत्न आमचा वाया जाईल असं आम्हाला वाटत नाही. आम्हाला कुठेतरी आशेचा किरण दिसतोय. जे पण तुम्ही काय सांगितलं हे आम्ही सातत्याने करू, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू आणि आम्हाला आता आशा नाही, आम्हाला कॉन्फिडन्स आहे की आमची मुलगी नॉर्मल मुलांसारखी होईल. आता सांगायचं म्हटलं तर हा एक अनुभव आहे. असे माझे कोर्स झाल्यानंतर 5-6 क्लायंट आहेत. एकही क्लायंट असे नाही आहेत की ज्यांचा काही अनुभव नाही आहे किंवा ज्यांना काही सांगितलेल्या रेमेडीचा काही फायदा झाला नाही. एकही क्लायंट असा नाही. तर सांगू इच्छिते आत्ता एवढंच, की जे पण कोणी हा अनुभव ऐकतंय तर त्या प्रत्येकाला सांगेल, की बाहेर ते ज्योतिषचे बरेच सारे कोर्स आहेत. टॅरो कार्ड्स आहेत, बाकी पारंपरिक ज्योतिष सगळे कोर्स आहेत. पण जे ह्या कोर्समध्ये मिळू शकतं, ते बाहेर कुठे मिळेल का? ही गॅरंटी नाही. म्हणजे दूरदूरपर्यंत हे नसू शकणार. कारण हे असं ज्ञान आहे, की ह्याला पुण्याई पण असावी लागते तेवढी, की तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. पण जे कोणी हा व्हिडिओ बघेल, त्यांना मी आवर्जून सांगेल, की कुठेतरी तुम्हाला परमेश्वर काहीतरी देण्याची एक म्हणजे तुमच्या नशिबात ते आहे, त्यामुळे ती संधी मिळतीये. त्यामुळे ज्यांनी कोणी ज्योतिषचं थोडं तरी काहीतरी शिकलंय किंवा ज्यांना इच्छा आहे, की आपण काहीतरी
ज्योतिष बनण्याच्या मागे फक्त काही ज्योतिष ही पदवी नाहीये, तर समाजात आपल्याप्रमाणे अनेक लोक आहेत की जे अशा प्रश्नांमध्ये असतात की जे प्रश्न सुटतील का नाही त्यांना गॅरंटी पण नसते, म्हणजे ते कधी होईल का प्रॉब्लेम सॉल्व्ह हेही माहीत नसतं. जसं माझ्यातली मी एक अशी आहे की मला वाटलेलं आपलं आयुष्य असं चॅलेंजेसमध्ये जाणार, पण 7-8 दिवसांमध्ये असा काही फरक बघू शकतो. तेव्हा कॉन्फिडन्स आला की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. एक चांगला ज्योतिषी समाजात असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की आजकाल फसवणुकीच्या खूप गोष्टी चालल्या आहेत. ज्योतिषच्या नावावर बाहेर खूप मोठे मोठे उद्योग, खूप बऱ्याच वाईट वाईट गोष्टी असतात. आपण क्लायंटशी फक्त ह्या कोर्स झाल्यानंतर फक्त 15 ते 30 मिनटं लोकांशी बोलून त्यांना असे काही उपाय देतो की जे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतात, आणि ते केल्यावर ते खरोखर त्यांच्या प्रॉब्लेममधून बाहेर पडतात. आणि जेव्हा तो एक सक्सेसचा कॉल येतो किंवा ते व्यक्ती एखाद्या त्यांच्या प्रश्नातून बाहेर पडतात आणि जेव्हा ते आपल्याला सांगतात, तर मला असं वाटतं की पैशांपेक्षा महत्त्वाचं आहे आयुष्यात आता या जगात आशीर्वादाशिवाय, प्रार्थनेशिवाय काही महत्त्वाचं नाही आहे. आणि ह्या परिवारात जोडल्यावर फक्त एक कळतं की आपण देण्यासाठी आहोत. देणं ही पहिली जबाबदारी आहे. आणि जेव्हा कोर्स पूर्ण होतो तेव्हा आपल्याला जे मिळतं आणि जेव्हा आपण तिथून जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की खरोखर आयुष्याचं आपल्या सार्थक झालेलं आहे. आणि खरोखर जो कोणी श्री अष्टो वास्तू परिवाराशी जोडेल त्याच्या आयुष्याचं खरोखर सार्थक होईल. माझं झालं, मग मी सगळ्यांना तेच सांगेल की श्री अष्टो वास्तू परिवाराशी तुम्ही पण जोडले जा आणि अनेक लोकांची मदत करा आणि आशीर्वादासाठी पात्र व्हा. धन्यवाद.